हॅलो फ्रेंड्स, मी रेखा. मी तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर बघा मैत्रिणी, मी आज तुम्हाला शिकवणार आहे की बोटनेक, अतिसुंदर बोटनेक गळ्याची डिझाईन. चला तर मग हे बघा, आपला गळा आहे, आपलं पूर्ण उंची आहे 12 उंची. तर आपण एक मिळवून 13 इंच. तर बघा, मी तुम्हाला प्रत्येक गळा 5.5 इंचाचा घ्यायला सांगते, पण आपल्याला आता शिवायचं आहे बोटनेक. तर बोटनेक गळ्यासाठी आपल्याला 6.5 इंचाचा, म्हणजे जसं शोल्डर असेल तर 7 इंचाचा घेऊ शकतो, 6 इंचाचा घेऊ शकतो किंवा 6.5 इंचाचा घेऊ शकतो. तर मी घेते 6.5 इंचाचा आणि गळा घेते आपला 3 इंचाचा. ठीक आहे, हे बघा झालं. आता आपला बाही आपली 5.5 इंचाची घ्यायची. ही 5.5 इंचाची बाही आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपली छाती, आपल्या छातीचा चौथा भाग आहे 7.5 मध्ये आपण 1.5 इंच मिळवलं होतं 9. तर आपण 9 वर टिक मार्क करूया. हे बघा, 9 वर टिक मार्क करते. ठीक आहे. आता आपण त्याला जॉईंट करून घेऊया. मुंडा हा नेहमी, मागचा मुंडा हा नेहमी 1.5 इंचाचा, 1.5 नाहीतर 1.25 इंचाचा कसाही घेऊ शकतो. मी 1.25 इंचाचा घेते. हां, आता आपण त्याला एक गोल शेप देऊ. ठीक आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, पुढं म्हणजे पुढचं पार्ट शिवतो, दोन्ही पार्ट आपण जॉईंट केले का कमी जास्त पुढचा जास्त होतो किंवा मागचा कमी होतो. 1 इंचाचा घेतला तर त्याच्यामुळे आपण आपला मागचा शोल्डर मागचा शोल्डर आहे तो नेहमी 1 किंवा 2 रेषा एक्स्ट्राच घ्यायचा. आता मी पुढचा इंच घेते, पुढचा गळा घेते 1 इंचाचा, तर मागचा गळा घ्यायचा 1.25 इंचाचा किंवा 1.5 इंचाचा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित येऊन जातो. ठीक आहे. आता आपण इथे गळा घेऊया. आता आपल्याला बोटनेक शिवायचं. बोटनेक शिवण्यासाठी आपण इथे घेऊया 3, त्याच्या खाली घेऊया 1.25 इंच. ठीक आहे. आता आपण रेष देऊया. आता आपला मागचा गळा आहे 2.5 इंचाचा, तर त्याच्यात आपण अर्धाच इंच मिळवायचं. तर घेते मी 3 इंच. हे बघा. ठीक आहे. आता इथून 3 इंचावर टिक मार्क करूया. तर हे बघा, आपण अशी जॉईंट करून घेऊया. आता आपल्याला हे बघा, आता आपण इथून गोल शेप देऊया. आता जसं इथून गोल शेप दिलाय तसं इथून गोल शेप देऊया. असं ज्याला डीप गळा पाहिजे असेल तर त्याने डीप गळ्यात, हे बघा मी तुम्हाला सांगते, थोडंसं असं वाढून, ज्याला डीप गळा पाहिजे असेल त्याने असं डीप गळा, हे बघा, हे बघा, थोडंसं कपडं, थोडासा ब्लाऊज जेवढा अस्तर कापलेला त्याच्यापेक्षा थोडा एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा ठेवायचा. आणखी कसं आहे, काहीकांना एकदम कटोकट कापलेला म्हणजे शिवता येत नाही ना, त्याच्यामुळे मग आपला जेवढा आपला अस्तरचा कपडा आहे ना, त्याच्यापेक्षा थोडा जास्त आपण, जेवढा आपला अस्तरचा कपडा आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त आपण ब्लाऊजचा पीस ठेवूया. ठीक आहे. कसं आहे ना, एकदम कटोकट कापल्याने ब्लाऊज कमी जास्त, अस्तर कमी जास्त किंवा ब्लाऊज कमी जास्त होऊन जातो. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा नॉर्मल भाग हा ठेवावाच लागतो. झालेला आहे सुंदर असा आपला बोटनेक गळा डिझाईन कटिंग करून.
हा बघा सुंदर असा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला आणखी दुसरी डिझाईन बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगू शकता. मी दुसऱ्या दिवशी दुसरी डिझाईन अपलोड करेन. धन्यवाद.